नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत. आपण STI RCP ॲप्लिकेशनवर PSI STI ASO या कोर्समध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी आपण मेन्सचे काही लेक्चर्स कव्हर करतो आहोत. मिशन 2021-22 अंतर्गत आपली ही लेक्चर सिरीज चालू आहे आणि सातत्याने जुने जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतो आहे. याच्या आधी भरपूर सारे लेक्चर जे आपले कंटेंटवर होते ते ऑलरेडी झालेले आहेत. PSI STI ASO संपूर्ण कोर्स ई बुक्स असेल, टेस्ट असेल, आपण या ठिकाणी डेव्हलप केला आहे. आता या ठिकाणी आपल्याला आजचं जे लेक्चर आहे ते अर्थशास्त्रासंदर्भातील आहे. अर्थव्यवस्था जे आहे त्यावरील आलेले प्रश्न 2013मध्ये STI मेन्सला जे प्रश्न आले होते ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. मित्रांनो, याच्या आधीचे सगळे लेक्चर्स अर्थव्यवस्थेसंदर्भात असेल किंवा सगळे PSI STI ASO पूर्व आणि मुख्यसाठीचे तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तो कोर्स आपण डेव्हलप केला आहे. निश्चित अत्यल्प शुल्कामध्ये कोर्स अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये खूप सारे फ्रीमधील डेमो लेक्चरसुद्धा आहेत, ते तुम्ही बघू शकतात आणि नंतर या कोर्सला ॲडमिशनसुद्धा घेऊ शकतात. चला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण 55व्या प्रश्नापर्यंत मुद्दे कव्हर केले होते, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, माहिती अधिकार कायदा आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान यावरील प्रश्न होते. आता आपले अर्थशास्त्रावरील प्रश्न या ठिकाणी आहे, त्याची सेपरेट लेक्चर आपण बनवतोय. 56 नंबरचा प्रश्न होता की पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. पहिला प्रश्न, देशभर आर्थिक सर्वेक्षण सर्वप्रथम 1977मध्ये घेण्यात आले. दुसरा, असंघटित संघटनाबाबत माहिती संकलित करण्याचा हा प्रयत्न होता. तिसरा, कृषी क्षेत्रातील संघटनांच्या विस्ताराबाबत मालकी हक्काच्या तपशिलासह प्राथमिक माहिती यात गोळा केली जाते. आणि चौथं, दुसरे, तिसरे व पाचवे आर्थिक सर्वेक्षण 1980, 1990 व 2005 मध्ये घेण्यात आले. चुकीचे विधान निवडायचे होते, म्हणजे 3 बरोबर आहे, एकच चूक असणार आहे. 56 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, सर्वप्रथम आर्थिक सर्वेक्षण जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की 1977ला घेतलेले आहे, बरोबर आहे. दुसरा मुद्दा, असंघटित संघटना ज्या आहेत ना यांच्याबाबत माहिती संकलित करण्याचा हा प्रयत्न होता, हेही अगदी बरोबर आहे. मात्र तिसरं जे होतं ना हे की कृषी क्षेत्रातील संघटनेच्या विस्ताराबाबत प्राथमिक माहिती, हे मात्र चुकीचं आहे. चौथंही बरोबर आहे. दुसरे, तिसरे, पाचवे आर्थिक सर्वेक्षण 1980, 90 आणि 2005 मध्ये, म्हणजे या ठिकाणी 56चं उत्तर तुमचं येतं आहे 3. पुढे जातोय आपण. 57 नंबरचा प्रश्न, भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आले. महालनोबिस प्रतिमान काय आहे हे आपण याच्या आधीच्याही प्रश्नपत्रिकांमध्ये डिस्कस केलेला आहे. तुम्हाला पंचवार्षिक योजनाचा जो टॉपिक शिकवला आहे मी तिथे याच्यावर आपण खूप चांगल्या पद्धतीने बोललेलो आहे. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये होती? पहिली, दुसरी, चौथी, पाचवी. उत्तर या ठिकाणी आहे की दुसरी पंचवार्षिक योजना. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पहिली योजना कशावर फोकस करत होती आणि दुसरी कशावर फोकस करत होती. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेचं आपल्याला मुख्य उद्दिष्ट माहीत असलं पाहिजे. पुढे, खालीलपैकी कोणता घटक 1966 ते 1969 दरम्यान भारतातील आर्थिक नियोजन खंडित होण्यास जबाबदार होता. चीन भारत युद्ध, भारत पाकिस्तान संघर्ष, आर्थिक मंदी, राजकीय अस्थिरता. भारतातील आर्थिक नियोजन खंडित होण्यास जबाबदार घटक कोणता? इथे का आर्थिक नियोजन थांबलं गेलं, इथे का सुट्टी भेटली त्याला? आता याच्यात थोडंसं हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे, कारण की एक फायनल उत्तर इथून निघू शकत नव्हतं. त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे. पुढे, खालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येऊ शकत नाही? बघा, नियोजनाचे उद्दिष्ट ज्यामध्ये दीर्घकालीन उद्दिष्ट तुम्हाला माहीत असले पाहिजे. स्वयंपूर्णता, बेरोजगारी कमी करणे, महागाई नियंत्रण आणि आर्थिक विकास. दीर्घकालीनमध्ये काय समाविष्ट नाही करता येणार? स्वयंपूर्णता दीर्घकालीन उद्दिष्ट आहे, बेरोजगारी कमी करणे दीर्घकालीन आहे, आर्थिक विकास दीर्घकालीन, महागाई नियंत्रण हे तात्पुरतं उद्दिष्ट असतं, लक्षात ठेवा. 59चं 3. पुढे, नियोजन आयोगाच्या मतानुसार 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले गेले? 9व्या योजनेमध्ये. म्हणजे त्याचं ते टॅगलाईन काय होती थोडक्यात, फोकस, तो मला वाटतं याच्या आधी विचारला गेला. हा प्रश्न रिपीट आहे वारंवार, म्हणजे इथे 9वी, 10वी, 11वी, 12वी या 4 योजनांच्या टॅगलाईन तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, मुख्य फोकस माहीत असला पाहिजे. 9वी योजना म्हटली की तुमच्या लक्षात यायला पाहिजे सामाजिक न्याय, सामाजिक न्याय ज्याला म्हटलेला आहे, सोशल जस्टिस अँड इक्विटी, समानतेसह न्यायबुद्धीसह विकास, सामाजिक न्याय आणि न्यायबुद्धीसह विकास, ज्याला ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्विटी असं म्हटलेलं आहे. पुढे आपण जातोय. 61 नंबरचा प्रश्न, 74वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली? जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे, ग्रामपंचायती स्थापन करणे, राज्य वित्त आयोग स्थापन करणे. 74वी घटनादुरुस्ती कशा
च्या हेतूने केली होती, 61 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर जर बघितलं तर जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी होता, फक्त बरोबर. ग्रामपंचायती आधीपासून स्थापन आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय मी. भारतीय नियोजन आयोगाच्या कार्याच्या संदर्भात विधाने विचारात घ्या. भारतीय नियोजन आयोगाचे कार्य. नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन, ज्याला आता नीती आयोग म्हणतोय आपण. पहिलं, देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे. दुसरं, भौतिक साधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे. तिसरं, मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे. 62 नंबरचा प्रश्न. याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि तुम्ही जर बघितलं, संसाधने त्यांचा योग्य वापर बरोबर आहे, भौतिक साधने, भांडवल, मानवी साधने यांचं मूल्यमापन बरोबर आहे, आणि मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन, तीनही मुद्दे जर बघितले या ठिकाणी तर बरोबर आहेत असं लक्षात येईल. म्हणून उत्तर 4 क. पुढे, खालील नमूद केलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकांना वाल्मिकी आंबेडकर योजनेअंतर्गत सहाय्य प्राप्त होते? वाल्मिकी आंबेडकर योजना. दारिद्र्य रेषेखालील झोपडपट्टी वस्तीतील निवासी. दुसरं, सीमांत शेतकरी. तिसरं, भूमिहीन शेतकरी. चौथं, वरील सर्व. 63 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो तर दारिद्र्य रेषेखालील जे झोपडपट्टी वस्तीतील निवासी आहे ना, त्यांच्यासाठी ही वाल्मिकी आंबेडकर योजना या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. पुढे, 10व्या पंचवार्षिक योजनेतील एतद्देशीय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते होते? 10व्या योजनेमध्ये GDP ग्रोथ रेटचं टार्गेट काय होतं? 9%, 8%, 10% की 7%? 10वी योजना विचारलेली आहे मित्रांनो. त्याचं टार्गेट 8% होतं, हे लक्षात ठेवा. पुढे, 2009 मध्ये तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेनुसार किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते? हा प्रश्नही रिपीट आहे. टक्केवारीही आणि त्याचे आकडे काय? 29.8, 27.3, 30.1, 34.2. 65 नंबरचा प्रश्न. उत्तर होतं 29.8%, 350 दशलक्ष. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालाय विविध परीक्षांना. प्रीला सुद्धा हे मुद्दे आलेले आहेत. म्हणजे तुम्ही मेन्सची जेव्हा तयारी करतायत, तुम्ही प्रीला हे पूर्ण मुद्दे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. PSI, STI, SO प्रीसाठी हेही फार चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या. म्हणजे काही जणांना वाटत असेल अरे मी हे फक्त STI साठी करतो, अजिबात नाही. तुम्हाला सरळ सेवा, पोलीस भरती, इतर सगळ्या परीक्षा, राज्यसेवेला सुद्धा सगळीकडे हे उपयुक्त ठरतं आणि कंबाईनली अभ्यास करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. पुढे, सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वीज निर्मितीचा वाटा सर्वाधिक आहे? 66 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, जलविद्युत, औष्णिक विद्युत, आण्विक विद्युत म्हटलं, औष्णिक थर्मल पॉवर, अणुऊर्जा आणि पवन ऊर्जा. सर्वाधिक वाटा सार्वजनिक क्षेत्रामध्ये. 66 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर औष्णिक विद्युतचा सर्वाधिक वाटा आहे, ब नंबर. बघा, काही वेळेस इथे घोळ झाला ना, खाली इंग्लिशमध्ये वाचायचं लगेच. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेस तशी घोळ होतात, चुकण्याची शक्यता असते. भारताच्या 2010-11च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार रेल्वे संगणकीकृत प्रवासी आरक्षण व्यवस्था टिंबटिंब इतक्या ठिकाणी उपलब्ध आहे. 67 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर त्याचं होतं 2,2,2,2. तेव्हाच आता तुम्हाला लेटेस्टमधला डाटा इथे तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. जलसंसाधन मंत्रालयाअंतर्गत पाण्याच्या प्रति थेंबामागे अधिक पिके आणि उत्पन्न या विषयावर एक उपसमिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली? हा प्रश्न 2013च्या परीक्षेला आलेला आहे. मोर क्रॉप अँड इन्कम पर ड्रॉप ऑफ वॉटर अशा पद्धतीचं याचं नाव होतं या कमिटीचं, सब कमिटी. 68 नंबरचा प्रश्न. आणि त्या ठिकाणी डॉक्टर MS स्वामीनाथन, अत्यंत महत्त्वाचं गाजलेलं नाव, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढील 2 विधानांपैकी योग्य विधान कोणतं? पहिलं, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन 1950 मध्ये स्थापना, पुनर्गठन 1970 मध्ये. संस्थेच्या वार्षिकी तकनिकी पुस्तिकेमध्ये ॲन्युअल टेक्निकल जर्नल आपण ज्याला म्हणतो, त्याच्यात सर्व सर्वेक्षणाच्या निकालांचा सारांश दिलेला असतो असं म्हटलेलं आहे. 69 नंबरचा प्रश्न. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर फक्त एक योग्य आहे, लक्षात घ्या. 50ची स्थापना, 70ला पुनर्गठन असं म्हटलेलं आहे. पुढे, भारत सरकारने 1995 मध्ये राष्ट्रीय महामार्ग कायद्यात पुढीलपैकी कोणत्या उद्देशाने सुधारणा केली? बघा, राष्ट्रीय महामार्ग कायदा, त्याच्यामध्ये नॅशनल हायवे ॲक्ट मध्ये सुधारणा होती 1995ला. काय उद्देश काय होते, ऑब्जेक्ट्स काय होते त्या ठिकाणी, ऑब्जेक्टिव्ह पर्पज काय होते? रस्त्याच्या विकासासाठी खाजगी क्षेत्राला आकर्षित करणे, रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक क्षेत्राचा वाटा वाढविणे, रस्ते विकासाची जबाबदारी राज्य सरकारांकडे देणे, वरील सर्व. 70 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर तुमच्या काय लक्षात येत आहे
मित्रांनो, रस्त्याच्या विकासासाठी खाजगी क्षेत्राला या ठिकाणी आकर्षित करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी होता सुधारणा करण्यामागे. उत्तर येत आहे 70चं 1. पुढे 71 नंबरचा प्रश्न, मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार प्रथा कायदा, ज्याला आपण MRTP ॲक्ट असं म्हणतो, 1969चा, हा कोणत्या कायद्याद्वारे बदलण्यात आला? स्पर्धा कायदा, कॉम्पिटिशन ॲक्ट, FRBM कायदा, भागीदारी कायदा, पार्टनरशिप ॲक्ट, वरीलपैकी नाही. इंटरेस्टिंग प्रश्न आहे 71 नंबरचा. याचं उत्तर होतं कॉम्पिटिशन ॲक्ट. आणि हा कधीचा? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्न विचारला गेला आहे, तुम्हाला आला पाहिजे. पुढील 3 विधानांचा विचार करा, त्यातील योग्य कोणते? पहिलं, भारतात GDP वाढ 9-10च्या 8.4% 11-12ला 6.9% आणि सुधारित अंदाजानुसार ती 6.5% कमी झाली आहे. पुढे 2011-12च्या उद्योग क्षेत्रातील मंदी या GDP घसरणीस दुय्यम कारण आहे. भारतातील निर्यातीस परदेशातील मागणी घटणे प्रामुख्याने या GDP घसरणीस कारणीभूत आहे. हा थोडंसं ते 11-12च्या दरम्यानचा घटक आहे. 13ची परीक्षा 14मध्ये घेतली गेलेली आहे, तेव्हा प्रश्न आला आहे. म्हणजे या अनुषंगाने तुम्हाला हे जे GDP मध्ये घट का होते त्यामागील कारणं तेव्हा विचारले होते. मला वाटतं ते मुद्दे आताच्या कालावधीत करून ठेवावे लागतील. इथे उत्तर काय दिलं होतं, तर केवळ अ बरोबर हे उत्तर दिलं होतं. म्हणजे हे जे 8.4, 6.9, 6.5 हे बरोबर होते. इथे काही कारणांवर चर्चा होती, ती मात्र चुकीची होती. ओके, पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न, 2010-11 ते 11-12 या दरम्यानच्या काळात भारताच्या निर्यातीची एकानंतर एक 5 राष्ट्रे कोणती? आता तुम्हाला हे सध्याचे लेटेस्टमधले मागील 2-3 वर्षातला डाटा 18, 19, 20, 21 मधील काढावा लागेल. त्याचा फायदा तुम्हाला लेटेस्ट एक्झामला होणार आहे. 73 नंबरचा प्रश्न, तेव्हा जर बघितलं तुम्ही UAE, USA, चायना, सिंगापूर, हाँगकाँग हे ते 5 देश होते टॉपचे, उतरता क्रम त्यांचा. पुढे 74 नंबरचा प्रश्न, पुढील विधानांपैकी अयोग्य कोणते ते ओळखायचे सांगितले होते. पहिल्या 10 पंचवार्षिक योजना काळात ठरवलेल्या उद्दिष्टांच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहिली असं म्हटलेलं आहे. यामध्ये म्हटलंय मग 3ऱ्या पंचवार्षिक योजनेत सगळ्यात कमी, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात अधिक. बघा, पहिल्या 10 पंचवार्षिक योजना काळात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन स्वरूपातील विकासाची कामगिरी, एक तुलनात्मक अभ्यास करणे तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे, तेव्हाच्या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं. 3ऱ्या पंचवार्षिक योजनेत सर्वात कमी आणि 10व्यामध्ये सगळ्यात अधिक अशी जी दोनही विधानं केलेली आहे ती दोनही अयोग्य आहेत असं म्हणावं लागेल. अ व ब दोन्ही अयोग्य आहेत. म्हणजे अयोग्य नाही, दोन्ही बरोबर आहेत, मात्र आपल्याला काय विचारलं तर कोणते अयोग्य आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर जे येतं आहे ते 4थं येतं आहे. फसवणारा, गोंधळ घालणारा, म्हणजे डोक्याला हँग करणारा असा हा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना अजूनही हा कळणार नाही. वरती अयोग्य विचारतात, खाली पुन्हा अयोग्य आहेत असं म्हणतायत. थोडंसं विचार करा, थांबा आणि बघा काय तुमचं काय मत आहे. पुढील 2 विधानांपैकी कोणते खरे आहे? सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणाकरता इंग्लंड व अमेरिकेत पाठविले. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918मध्ये दलितांकरिता परिषद बोलावली, अस्पृश्यता निवारण परिषद, जिचे अध्यक्षस्थान सयाजीराव गायकवाडांनी भूषविले. 75 नंबरचा प्रश्न, मित्रांनो उत्तर काय आहे? 75चं उत्तर जर बघितलं, सयाजीराव गायकवाड आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली, इंग्लंड आणि अमेरिकेला पाठवलं. पहिलं विधान अगदी बरोबर आहे. मात्र हे जे आहे इथे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर आपलं येतं आहे. पुढे, जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेमध्ये जगातील कोणत्या देशांचा पुढाकार होता? WTOची स्थापना ज्याला आपण म्हणतोय, ही मुख्यत्वे कोणत्या देशांच्या पुढाकाराने झाली? म्हणजे विकसित देश, डेव्हलप कंट्रीज, विकसनशील, समाजवादी की तेल उत्पादक देश? कोणाचा पुढाकार होता? मला वाटतं सोपा प्रश्न आहे. 76 नंबरचा याचं उत्तर आहे पुढाकार विकसित देशांचा होता. थोडंसं काही वेळेस विकसनशील तुम्ही म्हणू शकता, पण ते विकसनशील देशांना सपोर्ट करण्यासाठी होता पुढाकार, हे लक्षात घ्या. पुढे, लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था 1997 मध्ये सुरू करण्यात आली. पुढे, लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था ही सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आहे असं म्हटलेलं होतं. फक्त अ बरोबर, फक्त ब, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. 77 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर ही जी ज्याला आपण टार्गेटेड PDS असं म्हणतोय, लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था 1997 मध्ये केल्या गेली, ही बरोबर आहे. आणि सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशात आहे हे मात्र चुकीचं आहे. फक्त विधान अ बरोबर. 1 नंबरचं उत्तर 77चं आहे. पुढे जातोय मी.
जुलै 1991 मध्ये भारतीय रुपयाचे 18% अवमूल्यन करण्यात आले. अवमूल्यनामुळे व्यापार तूट भरून काढण्यास मदत होते. अवमूल्यनावर हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही दोनही विधानं काय आहेत, बरोबर आहे. उत्तर 3. खालीलपैकी कोणता करार जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचा भाग नाहीये? पहिलं व्यापाराशी संबंधित बौद्धिक मालमत्ता अधिकार, याला इंग्लिशमध्ये वाचलेलं खूप चांगलं राहील. ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ज्याला ट्रिप्स म्हटलं जातं. दुसरं व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाय, ज्याला ट्रिम्स म्हटलं जातं. ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेझर्स म्हणतोय आपण. तिसरं जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड गॅट, आणि चौथं जनरल ॲग्रीमेंट्स ऑन ट्रेड अँड सर्व्हिस गॅट्स. मित्रांनो 79 नंबरचा प्रश्न जर बघितला तुम्ही इंग्लिशमध्ये, हे फक्त फुल फॉर्म हे शॉर्ट फॉर्म जरी बघितले तुमच्या लक्षात येईल, अरे हे तर गॅट हा घटकच वेगळा आहे. हे ट्रिम्स आणि गॅट्स हे 3 महत्त्वाचे होते. या ठिकाणी उत्तर होतं 3. जो या कराराचा भाग नाही तो WTOचं जुनं नाव आहे ते गॅट, थोडक्यात असं आपण म्हणूया. पुढे 80 नंबरचा प्रश्न आहे, विश्व व्यापार संघटनेची पहिली मंत्रिपरिषद सिंगापूर येथे संपन्न झाली. विश्व व्यापार संघटनेची स्थापना ब्रेटन वूड परिषदेचा परिणाम म्हणून झाली. WTO काय? WTO 80 नंबरचा प्रश्न. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही विश्व व्यापार संघटनेची मंत्रिपरिषद सिंगापूर येथे झाली, हे विधान बरोबर आहे. मात्र याची स्थापना ब्रेटन वूड परिषदेचा परिणाम म्हणून झाली, हे विधान चुकीचं आहे. फक्त बरोबर हे तुम्हाला म्हणावं लागेल. STI, मित्रांनो बरेच जण म्हणतात STI ही पोस्ट कशी आहे. मी स्वतः STI आहे, राज्य कर निरीक्षक आहे. एकदम चांगली पोस्ट, तुम्ही अभ्यासही करू शकता, पुढच्या परीक्षांची तयारी करू शकतात निश्चित. मात्र अर्थव्यवस्थेवर तुमची पूर्ण पकड असली पाहिजे, तरच तुम्ही मुख्य परीक्षा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पास होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रवाहासंदर्भात खालील बाबी विचारात घ्या. काय? व्याजाचा दर, व्याजदरातील बदलासंबंधी अंदाज, भांडवली सीमांत परिणामकारकता, जागतिक बँकेचा प्रभाव. 81 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रवाहासंदर्भात व्याजाचा दर बरोबर आहे. म्हणजे कोणते घटक आंतरराष्ट्रीय भांडवल प्रवाहावर प्रभाव टाकतात असं म्हटलेलं आहे. व्याजदर बरोबर, रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजदरातील बदलासंबंधीचा अंदाज बरोबर, भांडवलाची सीमांत परिणामकारकता यस बरोबर, जागतिक बँकेचा प्रभाव नाही. 81चं उत्तर येत आहे 1 क बरोबर. पुढे दोहा फेरीनंतरचा जागतिक व्यापार संघटनेचा प्रमुख वादग्रस्त मुद्दा खालीलपैकी कोणता होता? बघा, दोहा फेरीनंतरचा प्रमुख वादग्रस्त मुद्दा. 82 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, विविध देशातील लोकांमधील प्रादेशिक सामंजस्य, भारत पाक राजकीय आर्थिक संबंध, शेती व औद्योगिक वस्तू. पुढे भारत चीन व्यापारी संबंध. 82 नंबरचा प्रश्न. प्रमुख वादग्रस्त मुद्दा जर बघितला जागतिक व्यापार संघटनेचा दोहा फेरीनंतर, तर तो येतो शेती आणि औद्योगिक वस्तू, ज्याला आपण ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीयल गुड्स असं म्हणतो आहोत. ओके, तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. पुढे जातोय मी 83 नंबरच्या प्रश्नाकडे. आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं, अविकसित देशांचा आर्थिक विकास, आंतरदेशीय व्यापारातील बंधने शिथिल करणे, वाणिज्य आणि व्यापाराचा जागतिक प्रसार, बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती सत्ता. 83 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी कोणती विधाने सत्य आहेत? आर्थिक जागतिकीकरणासंदर्भात कोणती विधानं सत्य आहेत? पहिलं जर बघितलं तुम्ही, अविकसित देशांचा आर्थिक विकास, यस बरोबर आहे. दुसरं बरोबर आहे का? अविकसित देशांचं, अविकसित नाही म्हटलं गेलं इथे, हे लक्षात घे. हे विधान चुकतंय, पहिलं विधान चुकतंय. दुसरं, आंतरदेशीय व्यापारातील बंधने शिथिल करणे, यस हे बरोबर आहे. वाणिज्य आणि व्यापाराचा जागतिक प्रसार बरोबर आहे. इथे विकसनशील हा शब्द पाहिजे होता, तो जास्त महत्त्वाचा आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती सत्ता, हे विधानही इथे बरोबर आहे. म्हणजे बकड 83चं उत्तर या ठिकाणी 3 येतं आहे. पुढे मी जातोय, व्यवहारातील, ज्याला बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतोय आपण, संबंधी खालील बाबी विचारात घ्या. चलन संकोच धोरणाचा अवलंब, खर्च कमी करणे, आयात वृद्धी आणि परकीय मदत. 84 नंबरचा प्रश्न आहे. वरीलपैकी कोणते उपाय BOP, ज्याला व्यवहार तोल म्हणतो आहे आपण, असमतोल दूर करण्यासाठी उपयुक्त आहे? व्यवहार तोलातील असमतोल जो आहे, म्हणजे आपण आयात जास्त करतो बऱ्याच वेळेस, निर्यात कमी असते आपली, तर बॅलन्स ऑफ पेमेंट आपण म्हणू शकतो. 84 नंबरचा प्रश्न. मग काय आहे? तर चलन संकोच धोरणाचा अवलंब आपण करू शकतो का? यस करू शकतो. दुसरं जर बघितलं तुम्ही इथे, खर्च कमी करणे, यस करता येईल. तिसरं, आयात वृद्धी, नो, हे तर चुकीचं आहे ना. आयात वृद्धी हे एकदम चुकीचं आहे. सरळ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत होतं. परकीय मदत, यस, म्हणजे या ठिकाणी ड.
हे उत्तर येत आहे 3 नंबरचं. पुढे थेट परकीय गुंतवणुकीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. थेट परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे बेरोजगारी वाढते. परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे नक्त गुंतवणूकमध्ये वाढ होते. अविकसित देशांना परकीय गुंतवणुकीची गरज नसते म्हटलेलं आहे या ठिकाणी, गरज नसते असं म्हटलंय. सत्यविधानं ओळखा. 85 नंबरचं जर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर काय आहे, परकीय गुंतवणुकीमुळे बेरोजगारी वाढते. पटतंय का? नाही पटू शकत ना आम्हाला. आणि गुंतवणुकीची गरज नसते, तिसरंही पटत नाहीये. परकीय गुंतवणूक वाढली की नक्त गुंतवणुकीमध्ये वाढ होती, हे मात्र आम्हाला पटतंय ना. नेट ॲडिशन टू इन्व्हेस्टिबल रिसोर्स, यस, म्हणजे फक्त ब बरोबर आहे, फक्त दुसरे विधान. 85चं 2 हे उत्तर येत आहे. पुढे 86, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. हा प्रश्न जसाचा तसा रिपीट आहे. पुढे पुन्हा राजकोषीय तूट बरोबर महसुली प्राप्ती अधिक टिंबटिंब वजा एकूण खर्च. काय? राजकोषीय तूट ही कन्सेप्ट खूप चांगली समजून घ्या मित्रांनो. आपण आपल्या लेक्चरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ती समजावून सांगितलेली आहे. काय? राजकोषीय तूट बरोबर महसुली प्राप्ती अधिक भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च. पुढे राजकोषीय नवनिर्मित सुधारणा 2000 शून्य आधारित अर्थसंकल्प यांनी निर्देशित केलेला आहे. बघा, राजकोषीय नवनिर्मित सुधारणा 2000 शून्य आधारित अर्थसंकल्प. डॉक्टर डाल्टन, डॉक्टर मॅसग्रेव, पीटर पियर आणि यापैकी नाही. 87 नंबरचा प्रश्न मला वाटतं तोंडपाठ असावा असा हा प्रश्न आहे, पीटर पियर. पुढे केंद्र शासनाचा महसूल सर्वाधिक वेगाने वाढवणारा कर म्हणून कोणत्या कराकडे पाहता तुम्ही? सेवा कर, प्रमंडळ कर, आयकर, कोणता कर महसूल वाढवतोय केंद्राचा? मित्रांनो त्याच्यामध्ये आहे सेवा कर, सर्व्हिस कर. आता सध्या GST म्हणून आपण ज्याच्याकडे बघतोय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पुढे खालीलपैकी योग्य पर्याय निवडून रिक्त जागा भरा. 12 वित्त आयोग केंद्रीय करातील राज्यांचा वाटा कितीपर्यंत वाढवला आहे? 12वा वित्त आयोग अत्यंत महत्त्वाचा. 29, 30, 62, 28, 89 नंबरचा प्रश्न. आणि या ठिकाणी जर बघितलं 30.5% पर्यंत तो वाढवलेला आहे. पुढील भारतीय रेल्वेबाबतची विधानं आहेत, त्यांचा विचार करा. पहिलं म्हटलं आहे, भारतात रेल्वे मालप्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. मालप्रवासी वाहतूक त्याचं प्रमुख साधन. तिची सुरुवात 1853. सर्वप्रथम आगगाडी मुंबई ते ठाणे धावली. पुढे सुमारे 43% एकूण रूळ लांबीचे विद्युतीकरण झाले आहे. रेल्वे जाळे एकूण 19 क्षेत्रात विभागले गेले आहे. मुंबई 2 क्षेत्राचे मुख्यालय आहे आणि कोलकाता 3 क्षेत्राचे मुख्यालय आहे. अयोग्य एकच होतं, फक्त एकच. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न होता. इंटरेस्टिंग, मोठा, दिसायला मोठा होता. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, रेल्वे जाळ्याचे एकूण क्षेत्र विभागणी या ठिकाणी हे चुकीचं होतं. ही म्हणजे 3 नंबरचं उत्तर. सध्या किती क्षेत्र आहेत रेल्वे जाळ्याचे, किती झोन आहेत ते सांगा मला. लेटेस्ट झोन, तुम्हाला या झोनवर सातत्याने विविध परीक्षांना प्रश्न विचारले गेले आहे. लेटेस्ट झोन आता तयार झाले आहेत, तेही तुम्हाला माहीत असले पाहिजे. इतर सगळे मुद्दे बरोबर आहे, त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करा, नोट डाऊन करून घ्या. पुढे जातोय 91 नंबरचा प्रश्न. राज्याच्या कर्जबाजारीपणाचे कारण म्हणजे काय? पगारावरील किंवा वेतनावरील खर्चात वाढ, उच्च व्याजदर, कर्जमाफी. बरोबर उत्तर कोणते आहे? बघा, राज्याच्या कर्जबाजारीपणाची कारण 91 नंबरचा प्रश्न. अ आणि प. एक तर पगारावरील खर्च खूप वाढलेला आहे आणि दुसरं उच्च व्याजदर आहे. कर्जमाफी हे कारण नाही म्हणता येत. पुढे जातोय मी. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा. आर्थिक सुधारणांच्या काळात राजवित्तीय असमतोलाच्या दुरुस्तीचा भार मूळतः टिंबटिंबवर आहे. आर्थिक सुधारणांच्या काळात कशावर? महसुली खर्च, सार्वजनिक खर्च, भांडवली खर्च, वरीलपैकी एकही नाही. 92 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे भांडवली खर्च. काय? भांडवली खर्च. पुढे सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट्स परिषदेने 5 ते 15 दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या विमानतळांमध्ये कोणत्या विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवलेले आहे? 93 नंबरचा प्रश्न आहे. 93चं उत्तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एअरपोर्ट शमशाबाद, हैदराबाद तेव्हाचं हे उत्तर होतं. एक चालू घडामोडीचा प्रश्न म्हणून याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. पुढे सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत कोणी मांडला? ऑब्जेक्टिव्ह आहे मॉडर्न थेअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. माहीत असलं पाहिजे. ऑप्शन होते प्रोफेसर पिकॉक, वाईजमॅन, पिगू, मार्शल, यापैकी नाही. 94 नंबरचा प्रश्न आणि उत्तर होतं पिकॉक व वाईजमॅन. पुढे केंद्राकडून राज्यांना होणारे वाढते साधन सामग्री हस्तांतर जे आहे ते काय दर्शवितं? राज्य केंद्र यामध्ये वाढते एकत्रीकरण, राज्याचे केंद्रावर असहाय्य अवलंबन, राज्यांनी महसूल उभारणीत केलेले दुर्लक्ष. 95 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर काय अपेक्षित आहे? मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 95 मधून तुम्हाला त्याच्यामध्ये एकीकरणसुद्धा दिसतंय, एकत्रीकरणही दिसतंय आणि राज्य केंद्रावर अवलंबून राहतं हेही दिसतंय. तिसरं नाही बरोबर. अ आणि ब म्हणजे 2 नंबरचं उत्तर. पुढे शून्य आधारित अर्थसंकल्पामध्ये काय असतं? गतवर्षीपासून आरंभ असतो, प्रत्येक कृतीचे समर्थन असते, कृतीचे समर्थन,
खर्च नियंत्रण महत्त्वाचे असते, परिणामकारकता महत्त्वाची असते. 96 नंबरचा प्रश्न काय आहे? पहिलं म्हणजे गतवर्षीपासून आरंभ. बरोबर आहे. प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते. बघा, फार महत्त्वाचे मुद्दे आहेत हे दोन. खर्चाचे नियंत्रण नाही, परिणामकारकता महत्त्वाची नाही. अ आणि ब 2 नंबरचं उत्तर. सॉरी, 96चं उत्तर या ठिकाणी एक सेकंद माझ्याकडून चुकलंय. इथे प्रत्येक कृतीचे समर्थन आहे. बरोबर. गत वर्षीपासून आरंभ नाही, या वर्षीपासून नवीन. खर्च नियंत्रण महत्त्वाचे नाही, परिणामकारकता महत्त्वाची. काय त्याच्यातून आउटपुट काय भेटणार आहे? इफेक्टिव्हनेस त्याला महत्त्व आहे. आणि दुसरं नीड्स जस्टिफिकेशन ऑफ ॲक्टिव्हिटी. ब आणि ड 1 नंबरचं उत्तर आहे 96चं. पुढे जातोय. विजय केळकर समितीने भारतीय कर प्रणाली सुधारण्याच्या संदर्भात कोणते धोरण सुचविले? विजय केळकर समिती. सरकारी खर्चात कपात, कर आकारणीचा पाया विस्तृत करणे, जास्त कर दर, मूल्यवर्धित कर निर्मूलन. 97 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, उत्तर काय आहे? या ठिकाणी जर बघितलं, विजय केळकर समिती कर आकारणीचा पाया विस्तृत करा, वायडनिंग ऑफ टॅक्स बेस वाढवा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे जातोय. भारताच्या सार्वजनिक कर्जामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. सार्वजनिक कर्ज, बाह्य परकीय कर्ज, अंतर्गत कर्ज, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्ज, स्थानिक संस्थांचे कर्ज. काय आहे? भारतावर जे सार्वजनिक कर्ज आहे, द पब्लिक डेट ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये कशा समावेश होतो आहे? एक म्हणजे परकीय कर्जाचा आणि दुसरा अंतर्गत कर्ज, दोघांचा सुद्धा सार्वजनिक कर्जात, म्हणजे या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर येते. पुढे रेपो रेट म्हणजे काय? बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याचा वटाव दर, बँका ज्या दराने उद्योगास कर्ज देतात तो दर, अल्पकालीन कर्ज, केंद्र सरकार ज्या दराने बँकाकडून कर्ज घेतात तो दर. 99 नंबरचा प्रश्न. उत्तर काय आहे योग्य? रेपो रेट. बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात तो वटाव दर, रेपो रेट. आणि दुसरं अल्पकालीन कर्ज म्हणून सुद्धा यांना आपण ओळखतो, म्हणजे अ आणि क. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढे जातोय मी. 1987 मध्ये निर्माण झालेल्या औद्योगिक आणि वित्तीय पुनर्घटना मंडळाचे ध्येय कोणते होते? 87चं हे बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन, ज्याला आपण फार महत्त्वाची संज्ञा आहे. आता मी STI म्हणून जेव्हा काम करतो आहे तेव्हा या संस्थेशी आमचा संबंध येतो. BIFR म्हटलं जातं. याचं नेमकं काय टार्गेट होतं? तर वित्तीय क्षेत्राचे पुनर्स्थापन, बँकिंग आणि औद्योगिक क्षेत्राचे आधुनिकीकरण, सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांचे पुनर्वसन. आता इथे एक NCLT नावाची एक संस्था आली आहे, याच्याबद्दलही तुम्ही थोडासा अभ्यास करावा असं माझं मत आहे. काय ध्येय होतं? सरळ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील जे आजारी उद्योग आहेत ना, त्यांचं पुनर्वसन करणे. आम्ही जेव्हा आता कर वसुली करायला जातो तेव्हा काही कंपन्या बुडीत निघतात, मग त्यांचं पुनर्वसन कसं होईल? रिहॅबिलिटेशन ऑफ सिक पब्लिक सेक्टर युनिट्स, यावर या ठिकाणी भर दिला जातो. मित्रांनो, अर्थव्यवस्थेवरील महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले. निश्चित तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.